संध्याकाळी 5:30 वाजता माहितीचा हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि मंचावर पहिल्या रांगेमध्ये अनेक दिग्गज बसणार आहेत। यामध्ये अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, नीलम गोऱ्हे सुद्धा पहिल्या रांगेमध्ये असतील। अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, नारायण राणे हेही पहिल्या रांगेत बसणार आहेत। त्यामुळे या शपथविधी सोहळ्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट कशी असणार आहे याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। अनेक दिग्गज नेते अगदी केंद्रीय पातळीवरून आणि संपूर्ण देशाच्या राजकारणातून काही महत्त्वाच्या व्यक्ती आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तसंच राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा आणि यामध्ये विरोधक नेत्यांना सुद्धा निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे। त्यामुळे नेमके कोण कोण उपस्थित राहत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। कशा पद्धतीने ही सिटिंग अरेंजमेंट असेल याची ही झी 24 तासवर आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत। तर अगदी काही तासांवर महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा हा शपथविधी येऊन ठेपलेला आहे। आज दिवसभरामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आज देवदर्शनापासून आपल्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि आता काही तासांमध्ये ते मुख्यमंत्री या पदावर विराजमान होणार आहेत। तर अत्यंत भव्य दिव्य असा हा सगळा सोहळा होतो आहे आणि या सोहळ्यातली प्रत्येक बित्तम बातमी, प्रत्येक घडामोड झी 24 तास आपल्याला दाखवत आहे आणि या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमचे सगळे रिपोर्टर्स एकदा आपण पाहूया आपले कोण कोण रिपोर्टर्स आहेत आपल्याबरोबर। अरुण मेहत्रे आहेत, त्याचबरोबर योगेश खरे आहेत, कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि विशाल वैद्य या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात। त्याचबरोबर सीमा आढे, मनशी पाठक आमचे सर्व प्रतिनिधी आज प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात। तेव्हा शपथविधी सोहळ्याची सगळी तयारी गेल्या काही दिवसांपासून चालू होती, मात्र आज तो क्षण आलेला आहे ज्यावेळी मुख्यमंत्री आपल्या पदावर विराजमान होणार आहेत। आणि आपण थेट जाऊया आता मनशीकडे, मनशीकडून जाणून घेऊया मनशी सध्या शपथविधी ज्या ठिकाणी होतोय तिथे आतल्या भागामध्ये आहे, जाणून घेऊया काय नेमकी मनशीकडून सध्याचे तपशील, ताजी माहिती। मनश्री, सध्या आपण महंत यांची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे शपथविधी सोहळ्यासाठी खास एक मंच राखून ठेवलेला आहे आणि जवळपास 350 संत महंतांची उपस्थिती या शपथविधी सोहळ्याला असणार आहे। सध्या आपण बघतो आहोत की हिंदू धर्मासोबतच बौद्ध धर्म असे आहेत, त्यांच्या धर्मातील